महाराष्ट्र लाईव्हच्या सुरुवातीला महत्त्वाची मोठी बातमी आपण पाहणार आहोत। भाषा हे वादाचं माध्यम असूच शकत नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात। मराठी अनिवार्य आहेच, पण इतर भारतीय भाषा देखील आल्या पाहिजेत। मराठी माणूस संकुचित विचार करू शकत नाही असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे। मराठी भाषा ही देशातील अत्यंत प्राचीन भाषा असल्याचंही ते म्हणतात। पंतप्रधान मोदींच्या प्रयत्नांमुळे मराठीला अभिजात दर्जा मिळाला। शिवरायांची राजमुद्रा मोदींमुळे आता नेव्हीच्या ध्वजावर असल्याचं सुद्धा वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे। शेवटी भाषा हे संवादाचं माध्यम आहे। भाषा विवादाचं माध्यम होऊच शकत नाही। भाषेच्या माध्यमातून ज्ञानाचा खजिना आपल्यापर्यंत पोहोचतो। प्रत्येक मराठी माणसाला मराठीचा अभिमान आहे, स्वाभिमान आहे आणि मराठीचा आग्रह देखील आहे। तो स्वाभाविक आहे, योग्य आहे, अभिमान तर असलाच पाहिजे, पण त्यासोबत इतरही भारतीय भाषांचा अभिमान आम्ही बाळगला पाहिजे। हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे। मराठी असली पाहिजे आणि इतर भारतीय भाषा देखील आपल्याला आल्या पाहिजेत। देशाच्या प्रधानमंत्री महोदयांनी, मोदीजींनी आपली मागणी स्वीकारली आणि आपल्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा त्या ठिकाणी दिला। मराठी नेहमीच अभिजात होती, पण शेवटी कधीतरी त्याला राजाश्रय हा मिळणं देखील गरजेचं असतं आणि त्याच्यावर राजमुद्रा लागणं देखील गरजेचं असतं। ते अभिजात भाषेच्या दर्जामुळे या ठिकाणी लागलं आणि आपल्या सर्वांकरता ही अतिशय अभिमानाची गोष्ट झाली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।